नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। आजचा आपला 27वा दिवस आहे। या 27व्या दिवसामध्ये आपल्याला सांख्यिकी वरील अवर्गीकृत वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी बद्दलची माहिती पाहायची आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। यामध्ये महत्त्वाचे मुद्दे असे आहेत: सामग्री, विशिष्ट समूहाविषयी गोळा केलेली संख्येच्या स्वरूपातील माहितीला सामग्री असे म्हणतात। आपल्याला विशिष्ट समूहाविषयी गोळा केलेली संख्येच्या स्वरूपातील माहितीला आपण काही समूहाविषयी विशिष्ट माहिती गोळा करतो आणि ती माहिती संख्याच्या स्वरूपामध्ये साठवतो, तर त्याला आपण सामग्री असं म्हणायचं। तर या सामग्रीचे एकूण 2 प्रकार पडतात। एक आहे प्राथमिक सामग्री। ही प्राथमिक सामग्रीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने विशिष्ट उद्दिष्टाने आणि योजनेने सामग्रीचे संकलन केले असेल तर त्या सामग्रीला प्राथमिक सामग्री असे म्हणतात। एखाद्या व्यक्तीनं विशिष्ट उद्देशामुळे आणि योजनेमुळे सामग्रीचे संकलन केले असेल, काहीतरी विशिष्ट उद्देश आहे किंवा आणि योजना आहे, यासाठी त्या एखाद्या व्यक्तीनं जर आपल्या काही सामग्रीचे म्हणजेच संख्येचे जर संकलन केले असेल तर अशा संकलनाला सामग्रीला आपण काय म्हणायचं? प्राथमिक सामग्री म्हणतात। उदाहरणार्थ, आंजी येथील प्रत्येक कुटुंबातील शाळा बाह्य विद्यार्थ्याची माहिती प्रत्येक घरी जाऊन गोळा केली। आता हे या ठिकाणी एक उद्देश होता, उद्दिष्ट होतं, ही योजना होती। या अंतर्गत एका व्यक्तीनं प्रत्येक कुटुंबातील शाळा बाह्य विद्यार्थ्याची माहिती घेऊन ती संकलित केली संख्येच्या स्वरूपात, तर ही झाली आपली प्राथमिक सामग्री। कधी कधी आपण दुय्यम सामग्रीचा वापर करत असतो। काही परिस्थितीत वेळेची उपलब्धता, साधनांचा अभाव अशा कारणामुळे सामग्रीचे संकलन व्यक्तिशः करणे शक्य होत नाही। कधी कधी वेळेची उपलब्धता नसते, फार कमी वेळ असतो किंवा साधनांचा अभाव असतो। अशा विविध कारणामुळे सामग्रीचे संकलन हे व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीने करणं शक्य होत नाही। तर अशा वेळी इतरांनी संकलित केलेली सामग्री, कार्यालयातील दस्तऐवज, प्रसिद्ध झालेली सामग्री, सरकारी विभागातील उपलब्ध माहिती, शोध निबंध या स्वरूपात असलेली सामग्री वापरतात। मग अशा वेळेस काय करायचं असतं की इतरांनी संकलित केलेली सामग्री, कार्यालयातील दस्तऐवज, प्रसिद्ध झालेली सामग्री किंवा सरकारी विभागामध्ये उपलब्ध झालेली माहिती, अशा विविध ठिकाणी जे काही माहिती उपलब्ध आहे, सांख्यिक माहिती उपलब्ध आहे, त्या माहितीचा वापर करणे, या सामग्रीला आपण दुय्यम सामग्री असं म्हणतो। उदाहरणार्थ, वर्तमानपत्रातील सामग्री वापरून केलेला तक्ता। आता वर्तमानपत्रामध्ये स्वतः व्यक्तिशः आपण काही केलेलं नाही, ते ऑलरेडी एखाद्या व्यक्तीने केला असेल आणि ती माहिती आपण जशाला तसे वापरून त्याचा तक्ता केला, ही झाली दुय्यम सामग्री। तर यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे सांख्यिकी। एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी त्यातील काही घटकांचा पुरेशा लहान गट यादृच्छिक पद्धतीने निवडतात। हा मोठ्या गटाचा प्रतिनिधी गटाची माहिती संबंधी माहिती जमा करतात। ही माहिती संख्याच्या स्वरूपात असते, तिचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढतात। या प्रकारच्या अभ्यासाला सांख्यिकी असे म्हणतात। सांख्यिकी ही एक गणिताची फार मोठी शाखा आहे, ज्यामध्ये आपण काय करतो, एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी त्यातील काही घटकांचा पुरेशा लहान घटक यादृच्छिक पद्धतीने निवडतात। यादृच्छिक म्हणजे कोणत्याही याच्यानं आपण याच्यामध्ये पाहिलं यादृच्छिक पद्धत कशी असते ते। हा मोठ्या गटाचा प्रतिनिधी गटांचा अभ्यासासंबंधी माहिती जमा करतात आणि ही माहिती संख्येच्या स्वरूपामध्ये असते, तिचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढतात। या प्रकारच्या अभ्यासाला सांख्यिकी असे म्हणतात। तर
हे सांख्यिकीचा अभ्यास करताना आपल्याला काही सारण्याचा अभ्यास करावा लागतो, ते म्हणजे त्याला आपण वारंवारता वितरण सारणी असं म्हणतो. तर या वारंवारता वितरण सारणीचे एकूण 2 प्रकार आहेत. एक आहे अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी आणि दुसरी आहे वर्गीकृत वारंवारता सारणी. अवर्गीकृत म्हणजे वर्ग नसलेली. या ठिकाणी आपण वर्ग घेत नाहीत आणि या ठिकाणी मात्र वर्ग असतात. वर्ग करून वारंवारता वितरण सारणी केलेली असते. परत या वर्गीकृत वारंवारता सारणीचे 2 प्रकार पडतात, 2 पद्धती असतात. एक आहे समावेशक पद्धत, याला खंडित वर्ग असं म्हणतात, खंडित वर्ग. आणि असमावेशक पद्धत, याला अखंडित वर्ग म्हणतात. खंडित वर्ग म्हणजे स्टॉप, तिथंच त्याच याच्या पुढे जाण्याची गरज नसते. खंडित वर्ग आणि अखंडित वर्ग म्हणजे आपण कंटिन्युअस एका याच्यानंतर घेतो. आपण हे पाहणारच आहोत पुढे. या समावेश पद्धतीनं वितरण सारणी कशी तयार केलेली आहे, असमावेशक पद्धतीने वितरण सारणी कशी तयार करतात हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर सांख्यिकीमधील काही संज्ञा. वर्ग, प्राप्तांकाच्या सोयीस्कर आकाराच्या गटांना वर्ग असे म्हणतात. आपण प्राप्तांकाचे काही सोयीस्कर गट केले, उदाहरणार्थ 6 ते 10, 11 ते 15 हे वर्ग 6 ते 10, 11 ते 15 असे लिहितात. एखाद्या प्राप्तांक आपल्याला दिले आणि प्राप्तांक दिल्याच्या नंतर सोयीस्कर आकाराच्या गट जे केलेले असतात, सोयीस्कर आकाराचे गट, त्या गटांना आपण काय म्हणतो, वर्ग असे म्हणतो. वर्ग मर्यादा, वर्ग दर्शविणाऱ्या संख्यांना वर्ग मर्यादा म्हणतात. उदाहरणार्थ 6 ते 10 हा जो आपला वर्ग आहे, यामध्ये 6 ला वर्गाची खालची वर्ग मर्यादा म्हणतात, तर 10 ला वर्गाची वरची वर्ग मर्यादा म्हणतात. वारंवारता, प्रत्येक वर्गात जेवढे प्राप्तांक येतात त्या प्राप्तांकाच्या एकूण संख्येस त्या वर्गाची वारंवारता असे म्हणतात. किती वेळेस ते वर्गामध्ये प्राप्तांक येतात त्या प्राप्तांकाच्या एकूण संख्येला आपण त्या वर्गाची वारंवारता असं म्हणतो. पुन्हा पुन्हा किती वेळेस आलेले आहेत. वर्गांतर किंवा वर्ग अवकाश. अखंडित वर्ग दिले असताना लगत येणाऱ्या 2 वर्गाच्या खालच्या वरच्या किंवा वरच्या फरकाला वर्गांतर असे म्हणतात. अखंडित वर्ग दिलेले आहेत, समजा 5 ते 10, त्याच्यानंतर 10 ते 15 हे कंटिन्युअस म्हणतो आपण त्याला. 5 ते 10 लगेच हे 10 इथं आलं, 10 ते 15 परत 15 ते याप्रमाणे आपण घेतो 20. हे जे आहेत अखंडित, खंड पडलेला नाही. जर आपण 5 ते 10 आणि 11 ते असं पुढे घेतलं तर या ठिकाणी खंड पडला, त्याला खंडित म्हणतो आपण. हे आपण वर सांगितलं होतं. खंडितला आपण काय म्हणतो, समावेशक पद्धती म्हणतो. आणि अखंडित जे आता अखंड आहे, अखंड म्हणतो आपण याला. तर अखंड म्हणजे कोणतं, असमावेशक पद्धत आपण याला म्हणत असतो, ह्या वर्गाच्या सारणीला तयार केलेल्या. तर हे 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 हे काय आहे, आपले अखंडित वर्ग आहेत, अखंडित वर्ग. तर या अखंडित वर्गामध्ये याचे 5 ते 10 चे वर्गांतर, 10 वजा 5, 10 वर्गाची वरची मर्यादा आणि वर्गाची खालची मर्यादा, याचा फरक जर घेतला तर त्याचं काय मिळतं, आपल्याला वर्गांतर मिळतं. किंवा यालाच आपण काय म्हणतो, वर्ग अवकाश. म्हणजे वर्गांतर किंवा वर्ग अवकाश म्हणजे वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची मर्यादा, याला आपण काय म्हणायचं, वर्ग अवकाश किंवा वर्गांतर. त्यानंतर वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2. वर्गाची खालची मर्यादा, आपण एक वर्ग घेतला समजा 11 ते 15, तर वर्गाची ही खालची मर्यादा आहे आणि ही वर्गाची वरची मर्यादा आहे. या दोघांची बेरीज छेद 2. हे जे उत्तर आलेलं आहे 13, याला आपण काय म्हणतो, त्या वर्गाचा 11 ते 15चा काय आहे, वर्गमध्य आहे. त्यानंतर आता एक आपल्याला सारणी दिलेली आहे, अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. अवर्गीकृत, वर्ग नसलेली. एका शाळेतील 9वीच्या 25 विद्यार्थ्यांनी प्रथम घटक चाचणीत 20 पैकी मिळवलेले गुण 20, 7, 14, 10, 13, 17, 16, 16, 10, 8, 11, 8, 19, 14, 15, 15, 6, 9, 12, 14, 15, 15, 16, 16, 16 या माहितीची वारंवारता सारणी तयार करा. मग आता आपण याच्यामध्ये काय करायचं, अशी सारणी करायची. पहिलं येईल प्राप्तांक, त्यानंतर येतील ताळ्याच्या खुणा आणि त्याच्यानंतर येईल वारंवारता. म्हणजे किती वेळेस तो अंक आलेला आहे पुन्हा पुन्हा, त्याला आपण वारंवारता. आता आपण या माहितीमध्ये जर पाहिलं तर 6 एक वेळेस आला,
म्हणून 1 अशी तळ्याची खूण केली आणि इथे वारंवारता 1 लिहिली त्याची. तसं 7 एक वेळेस आलं, 8 2 वेळेस आलं. याप्रमाणे आपण हे अंक याच्यामध्ये मोजायचेत आणि ह्याच्यानंतर इथं हे 15 4 वेळेस आले. आता 16 5 वेळेस आले तर काय करायचं असतं, हे 4 घ्यायचे अगोदर आणि नंतर ही 5वी रेषा अशी तिरपी मारायची. हे 5 एकूण टोटल किती होतं, हे 5 होतं. इथं 5 लिहायचं. अजून पुढे 5 आली तर हे काय करायचं, परत 1 2 3 4 आणि ही अशी आडवी रेषा लिहायची 5. याप्रमाणे आपल्याला हे करता येतं. तर ही सारणी आपल्याला अवर्गीकृत वारंवारता सारणी ही तयार केलेली आहे. तर याची टोटल जर बेरीज केली तर ही टोटल बेरीज काय येते, 25 येते. ही 25 बेरीज आहे आणि यामध्ये एकूण किती विद्यार्थी होते, 25 विद्यार्थी होते. तर हे 25 आणि इथलं टॅली केलेलं 25 हे 1 यायला पाहिजे तर आपलं बरोबर आहे. नाहीतर कमी जास्त जर झालं तर आपलं अंक मोजण्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे असं समजायचं. त्यानंतर आता दुसरी जी सारणी आहे वर्गीकृत, वर्ग केलेले आहेत. याचेच वर्ग सोयीस्कर गट केलेत. सोयीस्कर गटांना आपण काय म्हणतो, वर्ग म्हणतो. 6 ते 10 एक वर्ग केला. तर आता 6 ते 10 मध्ये या वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीमध्ये तुम्हाला माहिती आहे समावेशक पद्धत आणि असमावेशक पद्धत. समावेशक पद्धतीमध्ये याला काय म्हणायचं, 5 ते 10 10 ते 15 हे काय झालं, अखंडित वर्ग झाले. या ठिकाणी अखंडित वर्ग आणि हे काय आहे, खंडित वर्ग आहेत. खंडित वर्ग. तर हे 6 ते 10 याच्यामध्ये एकूण किती होतात ते अंक मोजून लिहिले तळ्याच्या खुणा. हे 1 2 3 4 5 आणि ही अशी हे 5वी ही आडवी रेषा म्हणजे 5 होतात आणि 2 7. तर असे आपण या ठिकाणी 10 अंक हा आलेला या ठिकाणी घेतो आपण. त्यानंतर या ठिकाणी 11 ते 15 11वा अंक 11 जे आहे ते इथे घेतो आपण. त्याच्यानंतर 16 म्हणजे हे झालं खंडित. पण या ठिकाणी मात्र अखंडित जे आहे, अखंडित मध्ये 5 ते 10 परत हे 10 ते 15 आहे. इथं 10 याच्यामध्ये घेतो आपण, या ठिकाणी 15 इथे घेतो, त्याच्यानंतर 20 या ठिकाणी घेतो. आणि दोन्ही पद्धतीनं जरी आपण वारंवारता वितरण सारणी तयार केली, समावेशक असो का असमावेशक असो, तर ती एकच बेरीज येते जर n बरोबर 25 जसं अगोदर आलेली आहे अशी. तर याचा आपल्याला स्वाध्यायामध्ये सराव करायचा आहे. तर स्वाध्यायामधील आपण आता प्रश्न बघूया. पहिला प्रश्न असा आहे, साधा आहे. 35 ते 44 हा वर्ग विचारात घेऊन खालील प्रश्नांची उत्तरे द्या. खालची वर्ग मर्यादा किती? आपला वर्ग आहे 35 ते 44. तर याच्यामध्ये खालची मर्यादा 35 ला म्हणतो आपण आणि वरची मर्यादा काय झाली, 44 झाली. म्हणून खालची मर्यादा आपल्याला काय सांगता येतं, खालची मर्यादा आहे वर्गाची खालची मर्यादा आहे 35. त्यानंतर यांचा वर्गमध्य आपल्याला काढायचा आहे. ही खालची मर्यादा झाली. वर्गमर्यादा कसं काढतो आपण, वर्गमर्यादा काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2 असं करता येतं. मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, वर्गमध्य बरोबर आहे खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा छेद 2. मग आता हे काय आहे, खालची मर्यादा 35 आहे, वरची मर्यादा किती आहे 44, छेद किती 2 बरोबर आहे. म्हणजे हे किती होतात 79 होतात. 5 आणि 4 4 आणि 3 7 आणि हे भागिले 2 म्हणजे किती झालं, 2 त्रिक 6 2 9 18 आणि 2 पंच 10. म्हणजे आपलं वर्गमध्य काय आलं, वर्गमध्य आहे 39.5 आलेलं आहे. याचे आता वर्गांतर, आपल्याला वर्गांतर माहित पाहिजे. वर्गांतर म्हणजे काय, वर्गांतर म्हणजे वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची मर्यादा. म्हणजे 44 वजा 35 हे एकूण किती येतं, 9 5 14 म्हणजे किती झालं 9. या वर्गाचं वर्गांतर किती आलेलं आहे, 9 आलेलं आहे. त्यानंतर आता आपण प्रश्न दुसरा बघूया. या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, वर्गमध्ये 110 100 110 120 130 140 150 160 आहेत.
यावरून त्या सारणीचे वर्ग आणि वर्गांतर लिहा. तर आपल्याला हे जर वर्गांतर आणि वर्ग लिहायचं असेल, आपल्याला वर्गमध्ये दिले, तर वर्गमध्ये दिल्याच्या नंतर कुठल्याही एका सुरुवातीचा आपण काय करू, वर्ग काढू. वर्ग म्हणजे वर्गाची खालची मर्यादा आणि वर्गाची वरची मर्यादा हे काढलं की आपल्याला पुढचे वर्ग लिहिता येतात. आपल्याला माहीत आहे की कोणत्याही लगतच्या दोन वर्गांच्या वर्गामधील फरक, दोन वर्गांच्या वर्गामधील फरक जो असतो हा प्रत्येक वर्गाच्या कशाबरोबर असतो, वर्गांतरा एवढा असतो. म्हणून दोन वर्गाच्या वर्गामधील फरक म्हणजे किती, वर्गमध्यामधला फरक म्हणजे 110 आणि 100 याच्यामधला फरक किती आहे, 10 येतो. म्हणजे हा 10 कशाबरोबर असतो, प्रत्येक वर्गाच्या वर्गांतरा एवढा. म्हणजे वर्गाची खालची मर्यादा आणि वर्गाची वरची मर्यादा याच्यामधला फरक सुद्धा किती असतो, 10 असतो. हे असं आपल्याला सांगता येतं. तर त्याप्रमाणे आपण काय करू, यामधले असलेले वर्ग आपण काढण्यासाठी वर्गाची खालची मर्यादा आणि वर्गाची वरची मर्यादा पहिलं जे दिलेलं आहे आपल्याला, त्यामध्ये आपण काय करूया, समजा वर्गाची खालची मर्यादा बरोबर आहे x1 म्हणून, वर्गाची वरची मर्यादा बरोबर आहे x2 म्हणून. मग आता आपल्याकडे वर्गमध्याचं सूत्र माहित आहे, म्हणून वर्गमध्य बरोबर काय आहे, वर्गमध्य बरोबर वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा छेद 2. मग आपल्याकडे वर्गमध्य पहिल्या वर्गासाठी आपण बघूया. पहिलं काय दिलं आपल्याला, 100 दिलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी वर्गमध्य 100 लिहू. 100 त्याच्या पुढे 110 अशा प्रकारे दिलेलं आहे. वर्गाची खालची मर्यादा आपण काय घेतली, x1 अधिक वर्गाची वरची मर्यादा x2 आणि छेद किती, 2. यावरून आपल्याला काय मिळतं, x1 अधिक x2 बरोबर आहे 100 गुणिले 2 म्हणजे किती झालं, हे 200. याला समजा आपण विधान 1 म्हणूया. तसेच आता मी काय सांगितलं तुम्हाला, कोणत्याही दोन लगतच्या वर्गमध्यामधील फरक, लगतच्या दोन वर्गाच्या वर्ग मध्यामधील फरक हा कशा बरोबर असतो, हा वर्गाच्या वर्गांतरा एवढा, वर्गाच्या वर्गांतरा एवढा. मग आता आपण काय करूया, दोन वर्गाच्या वर्गमध्यामधला फरक, पहिला वर्गमध्य कोणता होता, 100. त्याच्यानंतरचा कोणता आहे, 110. 110 वजा 100 म्हणजे किती आहे, हे 10 बरोबर. वर्गांच्या वर्गांतरामधला फरक जे आहे त्याच्या बरोबर असतो. म्हणजे हे वर्गाच्या वर्गांतरामधला फरक कसा करतात, वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची मर्यादा म्हणजे वर्गाच्या वर्गांतरामधला फरक. म्हणजे काय झालं समीकरण आपल्याला या ठिकाणी, x2 वजा x1 बरोबर किती मिळालं, 10. हे झालं विधान नंबर 2. आता आपण या दोन विधानावरून आपण हे करूया, x1 आणि x2 ची किंमत काढू. याला आपण असं एक विधानला असं लिहू शकतो, x2 अधिक x1 बरोबर आहे 200 आणि दुसरं आहे x2 वजा x1 बरोबर आहे 10. आता पण याची जर बेरीज केली, आपण पाहिलेलं आहे एक सामायिक समीकरणामध्ये, तर हे कटलं, 2x2 बरोबर आहे 210. म्हणून x2 बरोबर आहे 210 भागिले 2 म्हणजेच x2 बरोबर किती होतं, 2 1 2 5 10, 105. आता ही किंमत कुठे एकामध्ये ठेवा, आपल्याला x1 ची किंमत मिळेल. म्हणून x1 अधिक x2 बरोबर आहे 200. आपण x2 ची किंमत किती आहे, 105 बरोबर आहे 200. म्हणून x1 बरोबर आहे 200 वजा 105. म्हणून x1 बरोबर आहे 200 मधून 105 आपण काढूया म्हणजे किती राहील, 5 आणि हे किती, 9, 95. हे x1 ची किंमत 95. मग आता पहिला वर्ग तुम्हाला सांगता येतो. पहिला वर्गाची खालची मर्यादा किती आहे, 95 आहे. वर्गाची
हे वर्ग आपण या ठिकाणी लिहूया, वर्ग 95. वर्गाची वरची मर्यादा किती आली, 105. आता तुम्हाला माहित आहे प्रत्येक फरक कितीचा आहे, 10चा आहे. म्हणून आता 10चा फरक आता हे आपल्याला प्रत्येक वर्गामध्ये घेता येतं. पहिला वर्ग 95 ते 105, दुसरा वर्ग काय होईल मग 105 ते 10 वाढवा, याच्यामध्ये किती होतात 115. परत 115 ते 10 मिळवा 125. त्याच्यानंतर 125 ते परत 10 मिळवा 135. त्यानंतर 135 ते 145, 145 ते 155, 10 मिळवायचे. परत ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये या वर्गामध्ये सुद्धा 10 आता यानंतर 155 बघा 10चा फरक आहे, याच्यात 10 मिळवा 165. अशा प्रकारे हे तुम्हाला वर्ग काढता येतील. आणि हे शेवटचा जे आहे शेवटचा वर्ग हे असेल, कारण आपल्याला जेवढे वर्ग मध्ये दिले तेवढे वर्ग आपण काढले. हे 1 2 3 4 5 6 7. आता याचा आपण जर बेरीज करून जर 2 न भागलं तर बरोबर येतं का ते कन्फर्म करू शकतो. 155 अधिक 165 छेद 2 किती होतात, 5 आणि 5 10, 6 आणि 6 12, हातचा 1 हे 3 आणि भागिले 2, बे 1 बे, बे सख 12. आपल्याला शेवटचा वर्ग मध्य हा 160 दिला, त्याचा वर्ग कोणता आहे, संबंधित वर्ग कोणता आहे 155 ते 165. अशा प्रकारे हे आपल्याला वर्ग काढता येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. यामधलं वर्गांतर किती आलं होतं, वर्गांतर आलेलं आहे 10. ठीक आहे. वर्ग 9वी मध्ये विज्ञान विषयात घटक चाचणीला 30 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण खालील प्रमाणे आहेत. त्यावरून अवर्गीकृत आणि वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. तर आपल्याला हे अंक दिले, ते अंक आपण अगोदर लिहूया आणि त्याच्यानंतर दोन्ही प्रकारचे आपण सारण्या करता येतील. तर हे अंक आपण लिहूया. 36 09 17 35 22 38 26 40 35 06. त्यानंतर 04 28 26 19 2 39 25 10 23 26. त्यानंतर 30 28 34 29 02 29 16 21 08 आणि 33. हा प्रश्न आपण नीट वाचूया. काय दिलं, वर्ग 9वी मध्ये विज्ञान विषयातील घटक चाचणीला 30 विद्यार्थ्यांना मिळालेले हे गुण आहेत. म्हणजे हे सर्व गुण आहेत. आपल्याला ही कच्ची सामग्री दिलेली आहे, याच्यावरून तुम्हाला काय करायचं, एक अवर्गीकृत आणि दुसरी वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. तर सर्वप्रथम आपण अवर्गीकृत वारंवारता सारणी तयार करू. अवर्गीकृत वारंवारता सारणी तयार करू. अवर्गीकृत वारंवारता सारणी. अवर्गीकृत वारंवारता सारणी म्हणजे वर्ग येणार नाही. पहिले याच्यामध्ये काय येईल, प्राप्तांक, ज्याला आपण काय म्हणतो गुण आहेत हे या ठिकाणी प्राप्तांक. त्याच्यानंतर ताळ्याच्या खुणा, आणि त्याच्यानंतर हे वारंवारता. अशा प्रकारे हे वर्ग नसलेली ही आपल्याला सारणी तयार करता येते. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण याच्यामधला जो अंक आहे सगळ्यात लहान कोणता अंक आहे, 2. 2 ला सुरुवात करू. 2 किती वेळेस आलाय ते पहा. 2 या ठिकाणी किती वेळेस आलाय ते बघायचे. हे 2 एक वेळेस आहे, 2 वेळेस आहे. या ठिकाणी 2 ताळ्याच्या खुणा अशा उभ्या रेषा ओढायच्या
आणि या ठिकाणी 2 म्हणून लिहायचं. हे वारंवारता किती झाली त्याची 2 झाली. त्यानंतर 2च्या नंतर 3 नाही, या ठिकाणी 3ला सोडून द्या, 4 आहे, 4 लिहूया. 4 किती वेळेस आहे ते पहा. 4 हा या ठिकाणी दिसतो, बाकी कुठेही नाही. म्हणून परत या ठिकाणी आपल्याला तळ्याची खूण 1 येईल आणि वारंवारता ही काय येईल मग याची 1 येईल. त्यानंतर 4च्या नंतर 5 नाही, कुठं 6 आहे, 6 आहे, तर हे 6 लिहूया. 6 पहिल्या लाईनमध्ये या ठिकाणी आहे, हे 6. 6 आता बाकी कुठेही नाही, म्हणून या ठिकाणी हे 1 आणि 6 हे 0 1. या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येतं 0 1. वारंवारता 0 1 आहे. त्यानंतर 0 6च्या नंतर 7 नाही, कुठं 8 आहे, हा 8 आहे. त्याच्यानंतर 9 सुद्धा आहे, म्हणून आपण 8 आणि 9 लिहूया. 0 6च्या नंतर 0 8 आणि 0 9. तर 0 8 आणि 0 9 एक वेळेसच आहेत, आपल्याला दिसतंय हे 0 8 एक वेळेस आहे, बाकी दुसरं कुठेही नाही. आणि 0 9 सुद्धा एक वेळेस आहे, म्हणून या ठिकाणी 1 1 लिहूया. या दोन्ही याच्यामध्ये 1 1 लिहू. आणि इथं सुद्धा आपल्याला वारंवारता त्याची 1 लिहिता येते, हे 1 आणि 1. 0 9च्या नंतर 10 आहे, हे 10 घेऊ. 10 आहे, या ठिकाणी 10 आहे, हे 10, हे 1 आणि हे 1. त्याच्यानंतर 16 आहे, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 सुद्धा नाही, 16 मात्र आहे, 16 घेऊया. या ठिकाणी 16 हा अंक आपल्याला दिसतो, हा आहे 16. एक वेळेस आहे, म्हणून एक वेळेस लिहून इथे 1 लिहूया. त्यानंतर 16च्या नंतर 17 आहे, हे बघा, हे 17 आहे, हे 17चा 1च आहे. परत या ठिकाणी 1 लिहिता येईल, हे 1 रेघ अशी ओढलेली आहे. त्याच्यानंतर 18 कुठेही नाही, 19 मात्र दिसतो, म्हणून 19 घेऊया. हे 19 या लाईनमध्ये इथं आहे, 19 बाकी कुठेही दिसत नाही, म्हणून 19ला एकच रेघ ओढावं लागेल आणि इथं 1. त्यानंतर 19च्या नंतर 21, 20 नाही, 21 आपल्याला या लाईनमध्ये दिसतो, शेवटच्या 21, हे 1 आणि इथं 1. त्यानंतर परत मी इथं लिहितो ही सारणी, हे प्राप्तांक, टाळ्याच्या खुणा आणि वारंवारता, ही एकच असती सारणी, पण आता खाली जागा नाही म्हणून आपण इथे लिहितो. आता 21च्या नंतर आपलं काय राहिले 22. या ठिकाणी 22 घेऊ, एकदाचं 22 एक अंक घेऊ. 22 किती वेळेस आहेत पहा. 22 हे या लाईनमध्ये इथं दिसतात, हे एक वेळेस, बाकी कुठेही 22 नाही, म्हणून या ठिकाणी हे 1 लिहू. ठीक आहे. आता पुढे 22च्या नंतर 23, 23 आहे. 23 या लाईनमध्ये बघा, 23 हा अंक इथं दिसतो 1, म्हणून या ठिकाणी हे 1 लिहूया. हे वारंवारता 1 झाली. त्याच्यानंतर 23च्या नंतर 24 दिसत नाही बघा, 24 नाही कुठंच. 24च्या नंतर काय घ्यावं लागेल मग 25. 25 हा अंक पहिल्या लाईनमध्ये नाही, दुसऱ्या लाईनमध्ये आहे, हे 25. तिसऱ्या लाईनमध्ये मात्र नाही, हे 1 इथं 1. त्यानंतर 25च्या नंतर 26, 26 आहे. 26 बघा पहिल्या लाईनमध्ये 26 बघू आपण, हे 1.
त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये हे 2 3 यानंतर नाही, म्हणजे 3 ओढावं लागतील रे आपल्याला तळ्याच्या खुणा, हे 3 आणि इथं लिहावं लागेल 3. त्यानंतर 26च्या नंतर 27 हा अंक दिसत नाही म्हणून 28 घेऊया. 28 जर घेतलं तर पहिल्या लाईनमध्ये आपल्याला 28 या दुसऱ्या लाईनमध्ये दिसतं 1 आणि तिसऱ्या एक लाईनमध्ये दिसतं हे 2, हे 1 2, ह्या 1 2 घ्यावं लागेल. 28च्या नंतर 29, 29 पहा पहिल्या लाईनमध्ये 29 नाही, दुसऱ्या लाईनमध्ये 29 नाही, तिसऱ्या लाईनमध्ये 29 2 वेळेस आहे, 1 आणि हे 2, 1 2 या ठिकाणी हे 2 लिहिले. 29च्या नंतर 30, 30 बघा पहिल्या लाईनमध्ये कुठंही नाही, दुसऱ्या लाईनमध्ये 30 नाही, तिसऱ्या लाईनमध्ये आहे 1 वेळेस हे 30, हे 1 या ठिकाणी हे 1. 30च्या नंतर 31 पहिल्या लाईनमध्ये नाही, दुसऱ्या लाईनमध्ये नाही, तिसऱ्यामध्ये नाही, 32 सुद्धा नाही, 33 आहे म्हणून या ठिकाणी 30च्या नंतर डायरेक्ट आपण काय करू 33 लिहू. 33चं पहा पहिल्या लाईनमध्ये नाही, दुसऱ्या लाईनमध्ये नाही, तिसऱ्या लाईनमध्ये 33 आहे, या ठिकाणी 1 लिहू, इथं 1 लिहू. 33च्या नंतर आता 34 पहा पहिल्या लाईनमध्ये नाही, दुसऱ्या लाईनमध्ये नाही, तिसऱ्या लाईनमध्ये इथं आहे 34, हे 34 1. 34च्या नंतर 35 मध्ये अंक बघूया आपण. 35 मध्ये पहिल्या लाईनमध्ये 1 आहे, 1, दुसऱ्या लाईनमध्ये नाही, पहिल्या लाईनमध्ये 2 वेळेस आहे, हे 1 म्हणजे इथं 2 लिहूया. त्यानंतर 35च्या नंतर 36, 36 इथं आहे 1, बाकी कुठंही नाही, 36 1 लिहूया या ठिकाणी 1. त्यानंतर 37 कुठंही नाही, 38 आहे, हे 38 दिसतं बघा ह्या पहिल्या लाईनमध्ये 38, दुसऱ्या लाईनमध्ये नाही, 38 1 0 1. त्यानंतर 39 हे 1 वेळेस आहे बघा या ठिकाणी, हे 39 1 वेळेस आहे, 39 1 हे 1 आणि लास्ट 1 राहिलं बघा 40वा, 40 सुद्धा 1च आहे, हे 40 इथं फार मोठी सारणी होती ही म्हणून ही आपल्याला थोडी जागा बसली नाही, हे 40 हे 1. आता याचं पूर्ण टोटल जर आपण काउंटिंग केलं तर किती यायला पाहिजे, 30 यायला पाहिजे. येते का बघा, हे 2 हे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30, एकूण किती झाले 30 झाले. हे फार मोठी सारणी होती त्याच्यामुळे याच्यामध्ये बसलं नाही. आता आपण अशीच आता वर्ग असलेली सारणी तयार करूया. वर्ग असलेली सारणी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यामध्ये वर्ग, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता अशाच पद्धतीचं आपण करूया. दुसरं त्याच्यामधलाच हा पार्ट पहा. आता आपण वर्गीकृत वारंवारता सारणी बघू. वर्गीकृत वारंवारता सारणी, वर्गीकृत वारंवारता सारणी आपण कोणतीही सारणी घेऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 2 प्रकार पडतात, त्यापैकी कुठलीही एक सारणी घ्या, खंडित घ्या किंवा अखंडित घ्या, समावेशक किंवा असमावेशक कुठली घेतली तरी चालेल. तर आपण या ठिकाणी वर्ग घेऊया. पहिलं वर्ग घेऊ.
नंतर ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. पहिला वर्ग घेऊ आपण. समजा 0 ते 5 हा एक वर्ग घेतला. त्यानंतर दुसरा वर्ग घेऊ 6 ते 10, हे झालं खंडित. त्यानंतर 11 ते 15. आता 11 ते 15 मध्ये एकही नाही याच्यामध्ये. 16 ते 20 पुढचा. त्याच्यानंतर 26 ते 30. त्यानंतर 31 ते 35 आणि 36 ते 40. शेवटी 36 ते 40 अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपण ताळ्याच्या खुणा आपण घेऊया अगोदर. सर्वप्रथम 0 ते 5 मध्ये किती येतात पहा. 0 ते 5 मध्ये पहिल्या लाईनमध्ये 0 ते 5 मध्ये एकही नाही. दुसऱ्यामध्ये हे 1 2 हे 3 हे किती मध्ये आहेत. 0 ते 5 मध्ये. ह्या 3 लाईन आपल्या 1 2 3 आणि वारंवारता या ठिकाणी किती लिहावं लागेल. हे 3. 6 ते 10 मध्ये 6 ते 10 मध्ये बघा हे 1 2 3 4 1 2 3 4 या ठिकाणी आपण 4 लिहूया. त्यानंतर 11 ते 15 मात्र काहीच नाही, नील आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच सापडणार नाही. 11 ते 15 मध्ये आपण याची वारंवारता 0 लिहूया. त्यानंतर 16 ते 20 मध्ये 16 ते 20 मध्ये पहा. 16 ते 20 मध्ये हे 1. त्याच्यानंतर हे 2. 16 ते 20 मध्ये हे 2 झाले. आणि हे 1 3. 1 2 3 हे 3 झाले. 21 ते 25 मध्ये 21 ते 25 मध्ये हे 1 1 हे 2 3 3 हे 4. या ठिकाणी 1 2 3 आणि हे 4. आता पुढे 26 ते 30 मधले बघायचे. 26 ते 30 मधले हे 1 3 आणि हे 4. 1 2 3 आणि 4. आता शेवटचं उरलेलं 36 ते 40 मध्ये काय काय उरलं. हे 1 2 3 3 या लाईन मध्ये काहीच नाही. आणि ह्या लाईन मध्ये 1 आहे. म्हणजे किती झाले. 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4 हे एकूण किती झाले. 4. तर आता आपल्याला ह्याचं टोटल करायचं आहे. एकूण किती होते ते पहा. हे 4 आणि 4 8. 4 आणि 4 8. 8 आणि 8 16 आणि 4 20. 21 22 23 23 27 आणि 3 30. आलं बरोबर. तर अशा प्रकारे ह्या सारणी आपल्याला कराव्या लागतात. तर तुम्हाला हे यामध्ये वर्गीकृत वारंवारता सारणी, अवर्गीकृत वारंवारता सारणी, त्याच्यानंतर वर्गमध्यावरून वर्ग काढणे, त्याचबरोबर
सामग्री, सांख्यिकी म्हणजे काय, वर्ग मर्यादा म्हणजे काय, वारंवारता म्हणजे काय, वर्ग अवकाश म्हणजे काय, हे सर्व बाबी क्लिअर झाले असतील तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.